योना अध्याय 1 ते 17. योना परमेश्वरापासून दूर पळतो. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, तो मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे, झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही. त्यांनी एकमेकांस म्हटले, चला, आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारिले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांस म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीय देवाचे समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या देवाचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहेस हे त्याला कळले, कारण त्याने त्यांस तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांस म्हणाला, मला उचलून फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे. हे मला पक्के ठाऊक आहे. जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मारून मारून थकली, पण त्यांस ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करीतो की या माणसांच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस. तुला इष्ट ते तू करीतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसांस तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. देवबाप असलेल्या वचनावर आशीर्वाद देव. आमेन.